माझ्या पाठी बघू शकता एकदम मस्त डोंगर असा दिसतोय. हो एक तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सूर्यकांत धामणक तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आज आपण आलो आहे पळसतरीला. पळसतरी तुम्ही नाव ऐकून तुम्हाला अंदाज आलाच असेल. तर पळसतरीला आहे श्री स्वामी समर्थांचा मठ, जिथे स्वामी समर्थांनी 22 दिवस वास्तव्य केले असा स्वामी समर्थांचा मठ आहे. तर तिथे आपण जातो आहे. कुठून आपण आता दिव्यावरून आलो आहे, सेंटर लाईनमधून गाडी पकडायची आहे आणि थेट यायचं आहे पळसदरीला. खोपोली ट्रेनसुद्धा आहे. कर्जतपर्यंत तुम्ही येऊ शकता आणि तिथून खोपोलीला जायला ट्रेन आहेत कर्जतवरून. तर चला तुम्हाला दाखवतो स्वामी समर्थांचा मठ. जाऊया आपण तिथे, चला. तर मंडळी, आम्ही सकाळी कर्जत ट्रेन दिव्यावरून 5:57ची पकडली तिकडे जाण्यासाठी आपल्या पळसदरीला. आणि हा बघा बाहेरचा नजारा किती अद्भुत आहे. आणि पाऊस देखील खूप पडत होता. सकाळी पाऊस खूप पडत असल्यामुळे बाहेर वातावरणसुद्धा मस्त ढगाळ आणि धुकेदार झालं होतं. बघा मंडळी, किती मस्त वातावरण आहे बाहेर. म्हणजे तुम्ही घरातून जर बाहेर पडलात तर मस्तपैकी वातावरणाचा अनुभव या पावसाळ्यात मिळतो. खरोखरच हिरवी चादर निसर्गाने पसरलेली आहे बघा. तर फायनली आम्ही 1.5 तासाचा प्रवास करून पळसतरी स्टेशनला पोहोचलेलो आहे. आणि आता ही आहे ट्रेन जाणार डायरेक्ट खोपोलीला. चला ट्रेनला बाय बाय करूया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. बाय. माझ्या पाठी तुम्ही ग्रीनरी बघू शकता, किती मस्तपैकी डोंगर आहेत आणि धुक्याचं वातावरण आहे. ॲक्च्युली पाऊस सुरू झाला आहे त्याच्यामुळं आहे हे सगळं. तर चला, रस्ता देखील इथला कच्चा आहे, तुम्हाला दाखवतो. ट्रेन जायचं रस्ता एकदम कच्चा आहे, तुम्ही सांभाळून जाऊ शकता. हे बघा, रस्ता एकदम कच्चा आहे आणि तिकडे स्टेशन आहे. स्टेशनपासून इकडे यायचं आहे. जाता जाता तुम्हाला असे छोटे छोटे नदी आणि ओढे दिसतील बघा. पाणी किती शुद्ध आहे. आणि आताच पाऊस पडून गेल्यामुळे पाणी देखील या ओढ्यांना आलं आहे. पण नजारा एक नंबर आहे, पूर्ण ग्रीन आणि डोंगर तुम्ही इकडे जाताना बघू शकता. आता इथून या गावाला सुरुवात होते पळसतरी. डोंगर दऱ्यामध्ये वसलेली ही पळसतरी श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पळसदरी गाव खरोखरच एक निसर्गाच्या सानिध्यात आहे. मंडळी, पावसाला पण सुरुवात झालेली आहे आता थोडा थोडा बघू शकता.
मला वाटतं चिंच आहे बघा, असं वाटतं गेटच आहे. चिंचाचं झाड आहे. कसली फुलं आहे ती? अनंताची फुलं आहेत. तर मंडळी पुढे थोडं चालत आलात की थोडा कच्चा रस्ता लागतो. बघा इकडून फणसाचं झाड केवढं आहे. दाखवतो तुला, थांब. मंदिर सुद्धा आहे गावाकडे. जाता जाता एक तुम्हाला मंदिर भेटेल. कुठचं आहे ते आपण समोरून बघूया. हनुमान मंदिर आहे पळसतरीचं. श्री स्वामी समर्थ मठांकडे जाण्याचा मार्ग आहे बघा. हे मंदिर तुम्हाला लोकेशन ठेवायचे, हनुमान मंदिर. निवांत बसलेत. आणि ही विहीर बघा किती मस्त आहे. आजूबाजूचा परिसर मस्त आहे. पाणी देखील इथे बघा किती भारी निळशार आहे. एक नंबर. चला आपण पुढे जाऊया. मठाकडे जाताना आहे ना तुम्हाला असं मस्तपैकी नजारे बघायला मिळतील आजूबाजूने. कारण तुम्ही जर चालत येत असाल, असे सुंदर ओढे, थोडं पाणी आणि मस्तपैकी नजारे असे तुम्हाला बघायला मिळतील. तर फायनली आपण अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ पळसधरी इथे पोचलेलो आहे. मला वाटतं मंदिराचं रिनोव्हेशन चालू आहे, बघू शकता तुम्ही. आणि एंट्री गेट तिकडे आहे. एंट्री इथून आहे, म्हणजे का तुम्ही जर गाडीने येत असाल तर इकडे आहे रस्ता. तर हा आहे मंदिराचा एंट्री पॉईंट. आपल्याला आतमध्ये जाऊन पहिल्यांदा इथे गंध टिलक लावण्यासाठी काका असतात. मस्तपैकी गंधक लावून आपण घेतलेला आहे आणि इथे पाय धुवून वगैरे आपण आतमध्ये दर्शनासाठी जाणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण मठामध्ये एंट्री केलेली आहे. चला तुम्हाला दाखवतो पूर्ण मठ आणि दर्शन. पहिल्यांदाच एंट्री केल्यावरती तुम्हाला मस्तपैकी अशी स्वामींची मूर्ती दिसेल आणि तिथून आपण चाललो आहे आतमध्ये. आणि पुढे थोडं जायचं आहे. ॲक्च्युली हे रांगेचे रो आहेत. तर आज गर्दी नव्हती. आम्ही खूप सकाळी पोचलेलो, जवळजवळ सकाळी 7:30ला पोचलेलो आम्ही सकाळी, आणि त्यामुळे गर्दी देखील नव्हती. पुढे येऊन मग हे बघा स्वामी समर्थांची एक फ्रेम आहे आणि तिथेच जे मठाची स्थापना केली त्यांचा देखील इथे फोटो आहे. आणि फायनली आपण गाभाऱ्यात पोचलो आहे. अशी आहे भव्य दिव्य स्वामींची मूर्ती. आणि खरोखरच मन खूप प्रसन्न झालं दर्शन घेऊन. असं वाटलं मी अक्कलकोटला आलो आहे. सेम अक्कलकोटसारखीच मूर्ती आहे. आणि एकदम आतमध्ये जर तुम्हाला नामस्मरण करायचं असेल तर मस्तपैकी अशी शांत आतमध्ये एक खोली आहे, जिथे स्वामी समर्थांची मूर्ती एकदम मस्त. आणि तुम्ही शांत चित्तेने, कसलाही आवाज नाही आहे तिथे, म्हणजे तुम्ही शांत नामस्मरण स्वामींचं करू शकता. आणि ते बाहेर शेषनाग आणि गणपतीची मूर्ती आहे.
तर बघू शकता तुम्ही आजूबाजूचा परिसर किती मस्त आहे. एक नंबर असं खरोखरच इथे मनाला शांती भेटते. म्हणजे एकदम मठात शांतता आहे. जर तुम्हाला अन्नदान करायचं असेल तर तुम्ही इथे नाव नोंदणी देखील करू शकता. तर इथे महाप्रसाद देखील असतो गुरुवार, शनिवार, रविवार आणि पौर्णिमेच्या दिवशी. तर आम्ही सकाळी ॲक्च्युली लवकर होत गेलेलो, त्यामुळे महाप्रसाद तर आम्हाला बघायला भेटला नाही. तर ही आहे महाप्रसादाची खोली. तुम्ही बघू शकता की ती मोठी आहे. म्हणजे किती लोक एकाच वेळेत महाप्रसाद घेऊ शकतात. हा महाप्रसादाचा हॉल आहे आणि ती स्वामी समर्थांची मूर्ती मस्तपैकी आहे. आणि इथे जेव्हा महाप्रसाद चालू असतो तेव्हा इथे दिवे लावण्यात येतात. तर बाहेर पडतानाच आपल्याला इथे स्टॉल दिसतील. जर तुम्हाला जपमाळ किंवा प्रसाद किंवा हळदी कुंकू, अगरबत्ती किंवा स्वामींची मूर्ती तुम्हाला जर घरी न्यायचं असेल, काही सामान प्रसाद वगैरे, तर इथे तुम्ही घेऊ शकता. बघा किती सुंदर अशा मूर्त्या आहेत. मस्तपैकी अशा मूर्त्या आहेत. आणि जे काही गुरुचरित्र वगैरे आहेत, ग्रंथ, ज्ञानेश्वरी, हे तुम्हाला इथे मिळून जातील. आणि मोठे हार देखील आहेत इथे. बघा आजूबाजूचा परिसर किती मस्त आहे. तर मंडळी, आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि मस्त वगैरे शांत वातावरण झालं आणि मनसुद्धा शांत झालेलं आहे. आणि खरोखरच या जागेमध्ये एक बोलतात ना, एनर्जी आहे. या जागेमध्ये तुमचं मन शांत होईल. तर अवश्य या मठाला भेट द्या. आणि चला आपण आता पुढे चाललो आहे. बघूया आता अजून काय. ॲक्च्युली आम्ही सकाळी लवकर आलेलो. अजून आमचं दर्शन लवकरच झालं. म्हणजे जास्त गर्दी देखील नव्हती. ॲक्च्युली महाप्रसाद 12:30 वाजता असतो. नंतर महाप्रसाद देखील तुम्हाला दाखवला असता कशा पद्धतीने असतो. तर माझ्या पाठी बघू शकता एकदम मस्त डोंगर असा दिसतो आहे. आणि चला आपण आता पुढच्या डेस्टिनेशनला चाललो आहे मठ. आपण मठातून दर्शन घेतले. आणि मंडळी, आम्ही मागाशी आलो तो आम्ही स्टेशनवरून आलो. तुम्हाला दाखवतो मेन रोड कुठून आहे आणि मेन रोडवरून कसं यायचं. म्हणजे जर तुम्ही गाडीने येत असाल तर कसं यायचं. तर हे बघा, इथे पार्किंगची व्यवस्था आहे. पूर्ण पार्किंग आहे इकडे. आणि हा इकडे मठ आहे इकडे. आणि हा मेन रोड आहे. तर मंडळी, पाऊस देखील रिमझिम रिमझिम पडतो आहे. आणि हे बघा पाठी काय नजारा आहे माझ्या, एक नंबर. तर मंडळी, तुम्ही जर गाडी घेऊन येत असाल तर हे बघा स्वामी समर्थांचा मठ इकडे आहे. इकडे आहे स्वामी समर्थांचा मठ रस्ता जायला. हा खोपोलीवरीला रोड जातो आणि हा इकडे पनवेलला जातो. तुम्ही गाडी घेऊन येत असाल तर हा मस्तपैकी असा रोड आहे आणि चांगला रोड आहे. आणि तुम्ही पावसातून येत असाल तर जरा सावकाश या, कारण पाऊस खूप लागत आहे आता सध्या. तर मंडळी, आपण आता स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आलेलो आहे मठातून पळसदरीच्या. आणि आपण आता दुसऱ्या ठिकाणी चाललो आहे जिथे वॉटरफॉल आहे. या ग्रामस्थांनी आम्हाला सांगितलं, तिथेच चाललो आहे आता. चला बाय, भेटू वॉटरफॉलच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला. आणि मित्रांनो, आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करा. बाय बाय.